नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 20 नोव्हेंबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही तुम्ही फॉलो करू शकता। तर स्पॉटलाईट रायटिंग फोरमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये एनरोल करण्यासंबंधीची माहिती spotlightwritingforum@gmail.com या मेल ID वर तुम्हाला मिळेल। IAS मेन्स करता डेली आन्सर रायटिंग आहे, वीकली GS आणि एसए सुद्धा आहे। MPSC मेन्स करता मराठी आणि इंग्रजी निबंध। आजची पहिली न्यूज बघूयात। आता फेस रिॲलिटी ऑन HK है ना, हाँगकाँग बीजिंग टेल्स 5 आईज। आता हे जे 5 आईज नावाची कन्सेप्ट आहे ही आपल्याला MCQला विचारली जाऊ शकते की 5 आईजमध्ये कोण कोण येतं। तर नावातच आहे बघा, 5 आईज म्हटल्यानंतर 5 देश याच्यामध्ये आहेत, UK, US, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड। ओके, तर हे 5 देश आहे आणि या 5 देशांचं जे एक नेटवर्क आहे त्याला 5 आईज म्हटलं जातं। आता या 5 आईज हे जे नेटवर्क आहे ही एक इंटेलिजन्स पार्टनरशिप आहे। ओके, म्हणजे गुप्तचर वार्ता ज्या काही असतात त्या संबंधी इंटेलिजन्स आणि त्या संबंधीची जी काही माहिती असेल ती एकमेकांना देणं, त्या संबंधीचा हा 5 देशांचा गट आहे। तर हा MCQला असा विचारला जाऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग है ना इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ 5 आईज, किंवा खालीलपैकी कोणते देश 5 आईचा भाग आहेत किंवा नाही। तर UK, US, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड। तर हे एक पाठ करून ठेवा। याच्यामध्ये 9 आईज, 14 आईज असे पण प्रकार आहेत, तर ते आपण केलेले आहेत। तर ते जे लेक्चर आहे ते मी तुम्हाला टेलिग्रामवर पोस्ट करून देईल। पुढची जी न्यूज आहे आपली, तर हा एक पक्षी आहे बघा, विलो वार्बर नावाचा पक्षी आहे। तर विलो वार्बर हा जो पक्षी आहे तो पहिल्यांदा भारतामध्ये दिसलेला आहे 2020मध्ये आता, है ना, आणि त्याचं जे चित्र आहे तेही पब्लिक झालेलं आहे आणि विलो वार्बर तुमच्या समोर आहे। विलो वार्बर हा जो पक्षी आहे हा वन ऑफ द लॉंगेस्ट मायग्रेटिंग स्मॉल बर्ड आहे, है ना, की जे काही खूप छोटे पक्षी आहेत पण ते खूप दूरवर मायग्रेट करतात, स्थलांतर करतात, तिच्यातला हा एक पक्षी आहे। ॲक्च्युली हा पक्षी जो आहे तो उत्तर है ना युरोपमधला, नॉर्थन अँड टेम्परेट युरोप जो आहे तिथला आहे। भारतात पहिल्यांदाच हा दिसतो आहे। याचं वजनच 10 ग्रॅम असतं फक्त, आणि याचे जे विंग्स असतात म्हणजे जे पंख आहेत त्याचे जे पंख फिदर्स आहेत तर ते लॉंग असतात, तर ते तुम्हाला लॉंग डिस्टन्स स्थलांतर करण्यासाठी गरजेचे असतात। आणि एकंदरीतच हा जो आहे की विलो वार्बर, तर तो आपल्यासाठीचा महत्त्वाचा एक पक्षी असणार आहे त्या काळामध्ये, कारण तो दिसलेला आहे। आणि हा दिसला कुठे, तर तो तिरुवनंतपुरम जे आहे केरळमध्ये, तर तिथं तो दिसलेला आहे। तर ते ठिकाणही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, तिरुअनंतपुरम। आता ॲक्च्युली तिरुअनंतपुरमच्या आउटस्कर्टला जे आहे ते वेलयनी, पुंचकर्री पॅडी फील्ड्स आहेत, तर तिथं हा पक्षी दिसलेला आहे। तर एक सर्वांनी लक्षात ठेवा, हा विलो वार्बरवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, पहिल्यांदा दिसलेला स्थलांतरित पक्षी, छोटा पक्षी आणि त्याचं लांबवर स्थलांतरित करणारा पक्षी। भ्रष्ट देशांच्या यादीमध्ये भारताने विशेष काही प्रगती केलेली नाही आहे। तर एकंदरीतच ट्रेस नावाची संस्था आहे आणि त्यांनी जगातल्या 194 देशांचं मूल्यमापन केलेलं आहे आणि याच्यामध्ये उद्योगांशी संबंधित लाचखोरी त्याचा जो काही धोका आहे त्याच्यानुसार ही क्रमवारी आहे। मागच्या वर्षाचं जर तुम्ही बघितलं तर भारत 48 दोषकांसह 78व्या स्थानावर होता आणि यावर्षी तो 45 दोषकांसह जो आहे तो 77व्या स्थानावर आहे, ना। थोडीशी प्रगती आहे, खूप काही प्रगती केलेली नाही। 78 वरून 77 म्हणजे 78 to 77। आता शेजारचे जर देश तुम्ही बघितले तर भूटान 48 नंबरवर आहे, की ज्याची सर्वात चांगली कंडिशन आहे। भारत बघा 77, भूटान 48, पाकिस्तान 153, नेपाळ 107, चीन 126, बांगलादेश 166। म्हणजे आपले जे शेजारी देश आहेत त्याच्यामध्ये या निर्देशांकामध्ये फक्त आणि फक्त भूटान आपल्या पुढं आहे। आता दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की चीन जे आहे तिला नोकरशाहीचं सुसूत्रीकरण त्यांनी केलेलं आहे, त्यासंबंधीचं प्रमाणपत्र या संस्थेने दिलेलं आहे, ट्रेसने। आता याच्यामध्ये काय काय बघितलं जातं बघा, निकष जे असतात त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी की सार्वजनिक हितासाठी काम करणाऱ्या संस्थांची आकडेवारी, किती सार्वजनिक हिताच्या संस्था आहेत, आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटनांकडून माहिती जमा केली जाते, युनायटेड नेशनकडून माहिती घेतली जाते, जागतिक बँक आहे, गॉथनबर्ग विद्यापीठातली DVDEM संस्था आहे, जागतिक आर्थिक परिषद आहे। तर या सर्वांकडून माहिती घेऊन हे केलं जातं। आता खरं तर हे जे सगळे निर्देशांक आहे याला आपण असं एकमताने होकार देऊ शकत नाही, कारण याच्यामध्ये बऱ्याचशा इश्यू आहेत। आता या सगळ्या याच्यामध्ये दुसरी जी
याच्यातलेच काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत ते म्हणजे काय की या आकडेवारीनुसार उत्तर कोरिया, तुर्कमेनिस्तान, दक्षिण सुदान, व्हेनेझुएला, इरिट्रिया हे लाचखोरीमध्ये आघाडीवर असणारे देश आहेत. आणि ह्या जो व्हेनेझुएला आहे, व्हेनेझुएलाची कंडिशन तर अतिशय वाईट आहे ना. हायपर इन्फ्लेशन आणि त्या सगळ्या गोष्टी, राजकीय पण परिस्थिती अतिशय वाईट आहे व्हेनेझुएलामधली. तर ती तुम्ही बघू शकता. उत्तर कोरिया, तुर्कमेनिस्तान, दक्षिण सुदान, व्हेनेझुएला आणि इरिट्रिया हे देश टॉपवर आहे करप्शनमध्ये. तर डेन्मार्क, नॉर्वे, फिनलँड, स्वीडन, न्यूझीलंड हे सर्वात तळाशी आहे. म्हणजे इथं जे करप्शन होतं व्यापारासंबंधीचं ते फार कमी आहे. तर ते एक लक्षात ठेवा. राजस्थान गव्हर्नमेंटनी एक मॅटर्निटी बेनिफिट स्कीम आणलेली आहे सेकंड चाइल्डसाठी. म्हणजे की दुसरं जे मूल होणार आहे त्या दुसऱ्या मुलासाठी मॅटर्निटी बेनिफिट म्हणजे मातृत्व आणि त्यासंबंधीचे काही महत्त्वाचे जे काही इश्यूज आहेत तर त्यासंबंधी फायनान्शियल हेल्प करायची आणि ते सेकंड चाइल्ड करतात. तर राजस्थानची ही जी स्कीम आहे हिचं जे नाव आहे, काल इंदिरा गांधी यांची जयंती होती बघा, तर इंदिरा गांधी यांच्या जयंतीनुसार याचं नाव जे दिलेलं आहे ते इंदिरा गांधी मातृत्व पोषण योजना. ओके, तर हे फार महत्त्वाचं आहे. राजस्थानची स्कीम असणार आहे इंदिरा गांधी मातृत्व पोषण योजना. हिच्यामध्ये दुसऱ्या चाइल्ड करता पण 6,000 रुपये दिले जातील फायनान्शियल मदत जी आहे. आता याचा जो बेस आहे तो कशाच्या बेसिसवर आहे, प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी आहे जिच्यात 5,000 रुपये दिले जातात आणि जी 1,000 रुपयाचं जे काही हा ना, टोटल ॲक्च्युली 6,000च दिले जातात ते. तर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये 5,000 आणि प्लस 1,000 जे असतात तर ते दुसऱ्या स्कीमच्या इकडं वर्ग केलेले आहेत. तर टोटल 6,000चंच बेनिफिट मिळतं पहिल्या चाइल्डसाठी सुद्धा. जरी इथं 5,000 असले प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये तरीसुद्धा सेकंड चाइल्डसाठी पण राजस्थान गव्हर्नमेंट 6,000 रुपये देणार आहे. तर ही स्कीम जी आहे की इंदिरा गांधी मातृत्व पोषण योजना ती लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सिंपली विचारलं जाऊ शकतं कुठल्या राज्याची स्कीम आहे किंवा कशासंबंधी आहे. केंद्रीय नौकायन खातं जे आहे की नौकायन मंत्रालयाकडं आता बंदर आणि जलमार्ग ह्या दोन गोष्टी पण वर्ग करण्यात आलेला आहे. आणि केंद्रीय नौकायन खातं जे आहे त्याच्यात आता बंदर जलमार्ग आल्या नाहीत, त्याच्यामुळे त्याचं जे नाव आहे ते केंद्रीय बंदरे नौकायन जलमार्ग असं असणार आहे आता. ओके, केंद्रीय बंदरे नौकायन आणि जलमार्ग अशा नावाने ते ओळखलं जाईल. तर ते एक लक्षात ठेवा. आणि नव्या खात्याची घोषणा अशा पद्धतीने पंतप्रधान मोदींच्या हिच्यात त्यांच्या साक्षीने करण्यात आलेली आहे. गुजरातमधलं घोगा नावाचं बंदर आहे बघा, घोगा आणि हजिरा सुरतमधलं. तर जलप्रवासी सेवा मार्ग जे आहेत हे तर यांचं उद्घाटन होतं है ना ऑनलाईन, आणि त्याच्यामध्ये हे मंत्रालयाच्या नामबदलाची घोषणा झालेली आहे. तर घोगा भावनगर गुजरात आणि हजिरा सुरत, तर हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता या CBIवर बंदी आणण्यासंबंधीच्या आपण कितीतरी न्यूज बघितल्या होत्या बघा, की महाराष्ट्राने पण CBI तपासाला डायरेक्टली बंदी आणलेली होती. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठल्या गुन्ह्याची जर तपास करायचा असेल तर CBIला महाराष्ट्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. आता हिच्यामध्ये काय असतं की एकंदरीतच सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण होतं. सर्वोच्च न्यायालयाने हिच्यामधले जे दोन महत्त्वाचे कलम आहेत, कलम 5 आणि कलम 6 या दोन कलमांच्या आधारे निर्णय दिलेला आहे. आणि तिच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे क्लिअर केलेलं आहे की संघराज्य प्रणाली, संघराज्यात्मक स्वरूप जे आहे ते घटनेच्या मूलभूत रचनेपैकी एक आहे. त्यासंबंधी संघराज्यात्मक स्वरूपाचा विचार करता राज्याची परवानगी घेणं अनिवार्य आहे. म्हणजे थोडासा राज्यांना दिलासा आहे हा, की आता बरेचसे राज्य होते, जवळपास 8 राज्य आहेत ज्यांनी CBIला बंदी घातलेली आहे. आणि ही संमती जी आहे की कलम 6, आता हे कलम 6 कशाचं आहे की हा CBIचे जे काही अधिकार आहेत ते दिल्ली विशेष पोलीस आस्थापना कायद्याच्या अंतर्गत आहेत बघा, है ना. दिल्ली स्पेशल पोलीस ॲक्ट जो आहे ज्याच्यानुसार CBI काम करतं किंवा जिथून CBIला अधिकार मिळतात त्याच्यातलंच कलम 6 आहे. ज्या कलमाचा वापर करून राज्य सरकार सांगू शकतात CBIला की आमच्या परवानगीशिवाय तुम्ही इथं कुठल्याही गुन्ह्याचा तपास करू शकत नाही. तर हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे, कलम 6 लक्षात ठेवा तिच्यातलं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की कलम 5 काय आहे. कलम 5 काय सांगतं की केंद्रशासित प्रदेशापलीकडं म्हणजे युनियन टेरिटरीच्या पलीकडं तुम्ही तुमची कक्षा विस्तारू शकता. केंद्र सरकार हे केंद्रशासित प्रदेशांच्या पलीकडं जाऊन या CBIमधल्या अधिकारांचा वापर करू शकते, हे कलम 5 सांगतं. पण कलम 6 हेही सांगतं की राज्यांचे अधिकार आणि राज्यांची परवानगी घेता येणं हे अनिवार्य आहे. आणि याचाच वापर करून महाराष्ट्रासारख्या बाकीच्या राज्यांनी CBIला राज्यांमध्ये बंदी घातली होती. तर दोन्ही कलमांचा विचार केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने.
आणि याच्यावर एक आर्टिकलसुद्धा आलेलं आहे बघा द हिंदूला, आणि ते आर्टिकल CBI नंतर ED म्हणून, की आता एकतर CBIचा वापर कसा केला जातो, की CBIचा वापर बऱ्याचदा केंद्रातलं सरकार मग राज्यांमध्ये दुसऱ्या पक्षाचं सरकार असेल तर त्यांच्या अगेन्स्ट त्यांचे आधीचे जे काही आरोप प्रत्यारोप गुन्हे असतील तर ते बाहेर काढायचे आणि त्याच्यासाठी वापर करायचा. म्हणजे बेसिक काय आहे की याचा अशी एक इमेज आहे की सूडबुद्धीने वापर केला जातो CBIचा. आणि CBIच्या बाबतीमध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये जे सर्वोच्च न्यायालय होतं त्यांनी म्हटलं होतं की पिंजऱ्यातील बंदिस्त पोपट, सर्वोच्च न्यायालयानेच उपमा दिली होती ESCने. त्याच्यामुळे एकंदरीतच की बाबा हा पिंजऱ्यातला बंदिस्त पोपट कुणासाठी आहे तर PMOसाठी काम करतात. मग PMO थ्रू कुठल्याही राज्यामध्ये, आणि हे काय फक्त आता होत नाही, याच्या आधीही झालेलं आहे. त्यामुळे सरकार कुठलंही असलं तर CBIचा वापर असा केला जातो. आणि अशा कितीतरी केसेस आणि त्या संबंधीचे हवाला इथं या आर्टिकलमध्ये आहेत, है ना. महाराष्ट्राच्या बाबतीत असेल किंवा मग एकंदरीतच त्यांनी हे बाकीचे राज्य पण आहेत बघा, छत्तीसगड, राजस्थान, पंजाब, मिझोरम, झारखंड यांनीसुद्धा सरसकट जी काही होती परवानगी ती बंद केलेली आहे. तर एकंदरीतच केरळमधली जी डावी आघाडी आहे त्या सरकारची कोंडी करण्याच्या उद्देशाने तिथं अटकसत्र सुरू झालं. म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत बाहेरच्या याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत की महाराष्ट्रामधला हे TRP घोटाळा असेल, रिपब्लिकचं नाव आलं, त्याच्यानंतर चीट फंडचा इश्यू जो होता वेस्ट बेंगॉलमधला तो मागच्या वर्षी बराच गाजला आहे. मग आता अशाच पद्धतीने EDवर पण तुम्ही त्या EDचाही वापर अशाच पद्धतीने केला जाऊ नये अशा आशयाचं हे आहे की ठीक आहे तुम्ही CBIला अशा पद्धतीने वापरता तेही बंद झालं पाहिजे, पण इथून पुढं EDचा वापर असा करू नका. सक्त वसुली संचालनालय जे महाराष्ट्रामध्ये बघा आता 2019च्या निवडणुका होत्या त्यावेळेस EDच्या नोटीस ED असा बराचसा इश्यू होता, है ना. तर त्याच्यामुळे है ना एक मेजर इश्यू असा आहे की CBIचा जो गैरवापर होतो आहे तसाच गैरवापर हा EDचा होऊ नये. आता जो गुन्हा घडला आहे त्या गुन्ह्यामधल्या सगळ्या गोष्टी समोर येणं अपेक्षित आहे. CBIला त्याचं काम करू देणं किंवा त्यांना योग्य पद्धतीने त्यांच्या पद्धतीने वर्क करू देणं ही काळाची गरज आहे, त्याच्यात काहीच वाद नाही. पण सूडबुद्धीने गोष्टी होता कामा नये, तसंच EDचं होता कामा नये, हाही एक फार महत्त्वाचा आस्पेक्ट होता. त्याच्यानंतर अनादर बेल आऊट हे बँकांसंबंधी बघा, ओव्हरऑल बँकिंग सेक्टरचं जे हेल्थ आहे आपलं तर ते खूप प्रॉपर पाहिजे. आता हे लक्ष्मी विलास बँकेचं आपण बघितलं की तिला आपण सिंगापूर गव्हर्नमेंट कंट्रोल जी DBS बँक आहे तिच्यामध्ये तिचं विलिनीकरण होतं आहे. किंवा दुसरा जो इश्यू काही दिवसांपूर्वीच होता तोही इथं डिस्कस केलेला आहे त्यांनी, जो येस बँकेसंबंधीचा इश्यू आहे. आणि बँकांचं जी हेल्थ आहे ती आपण टिकवणं फार महत्त्वाचं आहे. अदरवाईज ठेवीदारांचा विश्वास जर बँकांवरून उडाला तर मग बँकांकडे पैसा येणार नाही, तो इकॉनॉमीत जाणार नाही, नंबर ऑफ थिंग्स आहेत. आणि त्याच्यामुळे हे इथं जे आहे की गीता गोपीनाथ यांचं पण स्टेटमेंट होतं की IMFचे चीफ इकॉनॉमिस्ट आहेत, त्यांनीही सांगितलं होतं की तुम्ही खूप प्रॉपरली बॅलन्स शीट क्लिअर करणं, बँकांचं त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर समलिंगी विवाहाला मान्यता, आता याच्यामध्ये केंद्राला म्हणणं मांडण्याचा आदेश दिलेला आहे की हिंदू विवाह कायदा जो आहे ना HMA आणि विशेष विवाह कायदा जो आहे SMA समलिंगी विवाहाला मान्यता देत असल्याचं जाहीर करावं. आता ह्या कायद्यांन्वये अशी याचिका आहे, तर याच्यात केंद्राचं मत काय आहे ते बघितलं जाईल. तर बघूया त्या काळामध्ये गोष्टी कशा पद्धतीने वर्क होतात ते. कचरा जो आहे त्याच्यावर पुनर्प्रक्रिया, तर आता याच्यासंबंधी बघा कचरा जे आहे रिसायकल करणं, तर जवळपास 90% कचरा अनधिकृतपणे रिसायकल होतो. तो अधिकृतपणे झाला पाहिजे, तर तो अनधिकृतपणे होतो हे प्रॉब्लेमॅटिक आहे. आता कचरा हाताळणी आणि त्याचं व्यवस्थापन त्याचे नियम 2011मध्ये आले होते, त्यात 16 आणि 18मध्ये बदल करण्यात आले. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे की एकंदरीतच वेस्ट क्लिनिक जे आहे ते भोपाळला सुरू झालं बघा, आणि हे आपण ऑलरेडी कवर केलं होतं. वेस्ट भोपाळ महापालिका आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे त्यांनी वेस्ट क्लिनिक सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर अक्षय राजापूरकर, तर हे मुंबईतले कलाकार आहेत, यांनी जे काही उपकरणं आहेत तिच्यातले जे भाग आहेत त्यांचा वापर करून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जे आहे की एक प्रचंड भिंतीशिल्प साकारलेलं आहे. त्याच्यानंतर मुंबईचेच हरिबाबू नटेसन आहेत, त्यांनी कचऱ्याच्या माध्यमातून चांगली शिल्प उभारलेली आहेत. तर आताचं जे ऑलिम्पिक होणार होतं, जे झालेलं नाही आहे बघा, जपानमध्ये जे होणार होतं ऑलिम्पिक, त्याच्यासाठी काय करण्यात आलं होतं की 78,985 टन इतका कचरा
त्यांनी जमा करून तिच्यातलं 32 किलो सोनं, 3500 किलो चांदी आणि 2200 किलो कांस्य काढून विजेत्यांसाठी त्यापासून पदकं बनवलेली होती. म्हणजे हे पण सिम्बॉलिक होतं ई वेस्टच्या बाबतीमध्ये, पण ते ऑलिम्पिक झालेलं नाही आहे. ठीक आहे, येत्या काळात झाल्यानंतर ते पदकं देतील ते. तर ई वेस्टच्या बाबतीमध्ये त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बिहारचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी 3 दिवसातच राजीनामा दिलेला आहे. तर बिहारचे जे शिक्षण मंत्री आहेत त्याच्यामध्ये मेवालाल चौधरी जे होते, तर 3 दिवसातच राजीनामा यांना द्यावा लागला. त्याचं बेसिक रिझन होतं की यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले होते. आणि एकंदरीतच ज्यावेळेस ते कृषी विद्यापीठाचे कुलगुरू होते, बिहार कृषी विद्यापीठ, तर त्यावेळेस शिक्षक आणि तंत्रज्ञांच्या नियुक्त्यांमध्ये गैरप्रकार झाला होता आणि तिच्यात ते आरोपी होते. मग अशा व्यक्तीला आपण मंत्रिपदी बसवणं किती योग्य आहे? तर आता हा काही फक्त बिहारमधला प्रकार नाही आहे. तुम्ही कुठल्याही राज्याचं मंत्रिमंडळ बघा, तिच्यातल्या कितीतरी मंत्र्यांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल असतात. केंद्रीय मंत्रिमंडळ असू दे, राज्यांचं मंत्रिमंडळ असू दे. आता याच्यात दुसरा पण एक ॲस्पेक्ट होता की यांच्या पत्नीचं निधन झालं होतं, मेवालाल यांच्या पत्नीचं 27 मे 2019. आणि या संदर्भात तत्कालीन IPS अधिकारी जे होते अमिताभ कुमार यांनी सांगितलं होतं की पत्र लिहून त्यांच्या पत्नीच्या मृत्यूची SIT चौकशी व्हावी. 2 मुद्दे आहेत, त्याच्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. महाबळेश्वरमध्ये केशर जे आहे त्याची हे होणार आहे बघा, म्हणजे केशरची शेती होणार आहे आणि तो प्रयोग केला जातो आहे. आता कृषी विभाग हा प्रयोग करतो आहे. आता केशर जे आहे त्याच्याबद्दल आपण सेपरेट लेक्चर ऑलरेडी बघितलं होतं, कारण GI टॅग मिळाला जम्मू काश्मीरमधल्या केशरला. आता या केशर जे आहे तर भारतासह स्पेन, इराक, फ्रान्स, इटली, तुर्की, चीन इथं केशरची लागवड केली जाते. आणि जर महाबळेश्वरमधला प्रयोग सक्सेसफुल झाला तर तिच्यातून मग अजून एक चांगलं आपल्याला एक जॉग्राफिकली हे होतं की जसं स्ट्रॉबेरीचा प्रयोग तिथं केला गेला होता. आता याच्यासाठी काश्मीरचं केशर जे आहे तर त्याच्याकरता हवामान, जमीन, प्रदेशाची उंची या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. म्हणजे समुद्र सपाटीपासून 2 ते 2,500 मीटर उंचीवर असावं लागतं ठिकाण. ओके, 2K और 2.5K म्हणजे 2 ते 2,500 उंचीवर जर ठिकाण असलं समुद्र सपाटीपासून मीटर, तर त्या इथं ही शेती होऊ शकते केशराची. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर सरासरी तापमान 10 डिग्री सेल्सिअसपर्यंत असावं लागतं. ओके, तर याचे कंद विकत घेतले गेलेले आहेत. आता हे जे आहे की हे जे कंद असतात, आता याची फुलं जांभळ्या प्रकारची येतात, जांभळ्या रंगाची, तिच्यामध्ये ते केशर असतात, ते काढले जातात. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात लागवड होते, डिसेंबर-जानेवारी महिन्यात फुलं येतात आणि जानेवारी महिन्यामध्ये मग ती फुलं खुडून उन्हात वाढवली जातात आणि केशर मिळवलं जातं. आता हा प्रयोग आहे खरं तर की 2400 रुपये किलो कंद असतात याचे आणि एका किलोमध्ये जवळपास 35 ते 40 कंद मिळतात. तर हा सगळा मुद्दा आहे. तर बघू महाबळेश्वरमध्ये गोष्टी वर्क झाल्या तर. हाफिज सईद जो आहे त्याला 10 वर्षाची शिक्षा मिळालेली आहे. आता खरं तर याला काही विशेष हे नाही आहे की हाफिज सईद जो आहे की तो जमात उद दवाचा प्रमुख आहे आणि आपला जो हल्ला झाला होता मुंबईवरचा दहशतवादी हल्ला, त्याचा सूत्रधार तो होता. दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा केल्याप्रकरणी 2 प्रकरणात पाकिस्तानमधल्या न्यायालयाने त्याला 10 वर्षाची शिक्षा सुनावली. पण तो न्यायालयात कमी आणि बाहेर जास्त असतो है ना, शिक्षा हे केल्यानंतर पण तुरुंगात वगैरे तेवढ्यापुरतं ते सिम्बॉलिक हे असतं. कारण पाकिस्तानला परत मग FATFची यादी जी आहे, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, त्याच्यासाठी दाखवावं लागतं. ते आता ऑलरेडी ग्रे लिस्टमध्ये आहेत. ओके, तर तोही एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर आलोकरंजन दासगुप्ता यांचं निधन झालं आहे बघा. हे कवी होते आलोकरंजन दासगुप्ता आणि जर्मनीचं हायडलबर्ग शहर जे आहे तिथं 1971 नंतर शिफ्ट झाले होते ते आणि तिथंच त्यांचं निधन झालं. त्यांची जी सुरुवात आहे, त्यांना 92मध्ये साहित्य अकादमी पण मिळालं होतं बघा. आणि मोरोमी करत नावाचा काव्यसंग्रह होता, त्याला साहित्य अकादमी 92मध्ये मिळालेलं आहे. यांची जी पुस्तकं आहेत तर बरीचशी पुस्तकं, जवळपास 25 पुस्तकं आहेत. ओके, एकंदर 25 पुस्तकं आहेत. काव्यसंग्रह निम्म्याहून अधिक आहे ना. तर एकंदरीतच ही जी व्यक्ती आहे की गटे पुरस्कार पण यांना मिळालेला आहे. जर्मनीचा गुटे पुरस्कार 1985मध्ये, शांतिनिकेतनचा रवींद्र पुरस्कार मिळालेला आहे. तर दासगुप्ता एक लक्षात ठेवा. कालचे जे प्रश्न होते, लक्ष्मी विलास बँक खालीलपैकी कोणत्या बँकेत विलीन होणार आहे? DBS. निमित्z जगातील सर्वात मोठं लढाऊ जहाज अमेरिकेचं आहे बघा. त्याच्यानंतर धर्मस्वातंत्र्य विधेयक 2020 मध्य प्रदेश घेऊन येत आहे. शुभम यादवबद्दल योग्य विधान निवडा. इस्लामिक अभ्यासक्रमासाठीच्या केंद्रीय विद्यापीठाचा प्रवेश परीक्षेत प्रथम क्रमांक आणि हा पहिला बिगर मुस्लिम बिगर काश्मीरी विद्यार्थी आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. स्वाभिमान आचल ओडिसा. ओके, आजचे प्रश्न घ्या.
जागतिक शौचालय दिन 19 नोव्हेंबर 2020ची संकल्पना खालीलपैकी कोणती? सर्वांसाठी जल व स्वच्छता, शाश्वत विकास स्वच्छता, स्वच्छ आचरण, शाश्वत विकास व पर्यावरणातील बदल. कंग्रीज हे भांडे ऊब मिळवण्यासाठी कोणत्या राज्यात वापरले जाते? हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश. न्यूझीलंडमध्ये महिला पोलिसांना हिजाब परिधानाची परवानगी देण्यात आली. झिना अली ही हिजाब परिधान करणारी पहिली महिला पोलीस आहे. फक्त दोन्ही योग्य, यापैकी नाही. ई कचऱ्यात खालीलपैकी कशात समावेश होतो? आर्सेनिक, लिथियम, अँटीमनी, शिसे, पारा, कॅडमियम. ई है ना, अबकड किंवा वरील सर्व. स्वच्छ भारत अभियान ग्रामीणमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या देशभरातील 20 जिल्ह्यात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा समावेश होतो? कोल्हापूर, नाशिक, अकोला, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नाशिक, पुणे. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.